इतना खेलना मुश्किल आसान नहीं रहता वह बल्लेबाजी के लिए, लेकिन पिछले मुकाबले में 71 रन बने 5 ओवर में। पहला ओवर लेकर टीम के ओर से जिदानिया गेंदबाज, राइट हैंड ओवर द विकेट। पहली गेंद हाफ ट्रैकर, शॉर्ट लेन पुल किया इस गेंद को, बैकवर्ड स्क्वायर लेग पर गेंद निकली बाउंड्री लाइन के बाहर। 6 रन के लिए पहली गेंद के साथ आगाज किया बड़े शॉट के साथ बल्लेबाज अवीर ने। 6 रन के साथ स्कोरबोर्ड के ऊपर पहली गेंद के बाद 6 रन। के ऊपर से ये छक्का, 6 रन के साथ अपने खुद की इनिंग की शुरुआत की। फिर एक बार शॉर्ट लेन गेंद थी, लेकिन इस बार तेज तरह निकले, विकेट के बीच देखा बल्लेबाज सवीर ने। कहा भी नौसरा गेंद के बल्लेबाज रोहित को कि विकेट के गेंद पड़ने के बाद काफ़ी नीचे रही, उसी के साथ रफ्तार के साथ गति के साथ निकले विकेट कीपर के दस्तानों में। डॉट गेंद स्कोरबोर्ड के ऊपर 6 रन। पहला ओवर जारी। फिर एक बार शॉर्ट गेंद पुल कर किया इस गेंद को, मिड विकेट के ऊपर से गेंद निकली बाउंड्री लाइन के बाहर। 6 रन के लिए यह दूसरा छक्का इस इनिंग का बल्लेबाज अवीर के बल्ले से, और 6 रन के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ स्कोरबोर्ड के ऊपर 12 रन। पर छक्का इनिंग की शुरुआत की, उसके बाद डॉट गेंद, उसके बाद ये छक्का मिड विकेट के ऊपर से। ताकतवर ये बल्लेबाज बड़े शॉट मैदान पर लगाता हुआ शुरुआती दौर में। इस बार अच्छी गेंद जड़ में डाली इस गेंद को, अच्छी प्लेसमेंट के साथ सलमान दिया बल्लेबाज अवीर ने। जाते हैं अच्छी गेंद को सलमान देना, खराब गेंद पर बड़ा शॉट खेला, यही तो क्रिकेट है। 12 रन स्कोरबोर्ड के ऊपर। पहले विकेट के लिए साझेदारी पनपते हुए मैदान के भीतर अवीर और रोहित के बीच में। फिर एक बार शॉर्ट गेंद थी, बड़ा शॉट खेलने का प्रयास, बल्ला पहले घूमकर निकला, और उसी के कारण अगर देखा जाए तो गेंद पड़ने के बाद थोड़ी धीमी गति के साथ निकले विकेट कीपर के दस्तानों में बगैर किसी रन के साथ। डॉट गेंद स्कोरबोर्ड के ऊपर। खुद के ऊपर थोड़ा सा निराश बल्लेबाज सवीर, क्योंकि जानते थे यह हाफ ट्रैकर गेंद थी, मौका था इस गेंद पर भी एक बड़ा शॉट खेलने के लिए। अच्छी गेंद इस बार आगे डाले, लेन गेंद थी, बड़ा शॉट खेलने का प्रयास, फिर एक बार घूमकर सफल होकर स्क्वायर लेग मिड विकेट के रीजन में, लेकिन आखिर की गेंद भी शरीर पर के ऊपर टकराई। डॉट गेंद के साथ टीम का स्कोर 1 ओवर के बाद बिना कोई विकेट गए 12 रन, 12 रन विदाउट लॉस स्कोर बोर्ड के ऊपर आफ्टर कंप्लीशन 1 ओवर। दूसरा ओवर लेकर गेंदबाजी पर अब विनायक। पहले गेंद ओवर पिच डिलीवरी, इस गेंद को डिपॉजिट किया मिड विकेट के दिशा में बाउंड्री लाइन के बाहर। 6 रन के लिए पहले गेंद पर विनायक के खिलाफ भी इस बार रोहित के बल्ले से ये क्रैकिंग छक्का निकलता हुआ। 6 रन के साथ टीम का स्कोर 18 रन, 18 रन स्कोर बोर्ड के ऊपर। का प्रयास मिस टाइम कर बैठे, गेंद हवा में ज्यादा काफी देर तक खड़ी, डीप लॉन्ग ऑन से फील्डर आई, इस गेंद के नीचे एक आसान सा कैच, विकेट हासिल की गेंदबाज विनायक ने अपने टीम के लिए। जिस बल्लेबाज ने इस ओवर की शुरुआत की थी एक बड़े शॉट के साथ,
वो रोहित अब वापस लौटेंगे डगआउट की तरफ। पहले विकेट का पतन होता हुआ टीम का स्कोर अब एक विकेट के नुकसान पर 18 रन स्कोर बोर्ड के ऊपर। वापस भेजा रोहित को। रोहित जो कि हिट कर रहे थे मैदान पर हर एक गेंद के ऊपर बड़ा शॉट खेलने के लिए, वो रोहित वापस भेजे गए डगआउट की तरफ। और अब मैदान के भीतर आते हुए वन डाउन बैटर टीम के लिए सुशांत स्ट्राइक गेंद के ऊपर। सुशांत के लिए पहले गेंद कदमों का इस्तेमाल, आगे बढ़कर इस गेंद को खेला बॉटम हैंड का अच्छा इस्तेमाल करके। टीम मिड विकेट पर जब तक फील्डर फील्ड करते इस गेंद को थ्रू करते, एक रन आसानी के साथ पूरा हुआ सिंगल के साथ। टीम का स्कोर 19 रन स्कोर बोर्ड के ऊपर, एक विकेट के नुकसान पर। पिछला मुकाबला 72 रन को मैदान पर रोका गया इस विकेट पर, उसके बाद का ये मुकाबला। इस बार बड़ा शॉट, टाकरवर शॉट, मिड विकेट के ऊपर से गेंद निकली हवाई यात्रा पर, बाउंड्री लाइन के बाहर 6 रन के लिए। अवीर के बल्ले से एक और करारा ये छक्का विनायक के खिलाफ, और इस 6 रन के साथ 25 रन स्कोर बोर्ड के ऊपर। चाहते थे स्क्वायर लेग के रीजन में, अंपायर की तरफ लाउड अपील हुआ। पेशर बढ़ाने का प्रयास गेंदबाज फील्डर के द्वारा अंपायर के ऊपर, लेकिन कल के दिन से अच्छी अंपायरिंग इस प्रतियोगिता में दिखाई दी। हर एक फैसला हर एक टीम के पास दिया गया अच्छी तरीके के साथ इन तीनों अंपायरों के द्वारा। डॉट गेंद के साथ टीम का स्कोर 25 रन स्कोर बोर्ड के ऊपर। इस बार खराब गेंद, फुल टॉस गेंद, और इस फुल टॉस गेंद को कहां बख्शेंगे। गेंद निकले मिड विकेट के ऊपर से 6 रन के लिए। आखिरी गेंद पर भी छक्का निकला अवीर के बल्ले से, और इस 6 रन के साथ टीम का स्कोर 2 ओवर के बाद 31 रन। बात रहेगी गेंदबाजी पर। शंकर है गेंदबाज। स्ट्राइक गेंद के ऊपर बल्लेबाज सुशांत दिखाई देते हुए, नॉन स्ट्राइक गेंद के ऊपर अवीर, गेंदबाजी पर शंकर। और फुल टॉस गेंद, स्लॉक किया इस गेंद को डीप स्क्वायर लेग पर। जब तक रोक पाते एक रन आसानी के साथ बना, सिंगल के साथ टीम का स्कोर 32 रन। तीसरा ओवर जारी। पहले 2 ओवर में 15 के रन रेट के साथ रन बने, 31 रन स्कोर बोर्ड के ऊपर। उसके बाद ये सिंगल निकला। बड़ा शॉट खेलने का प्रयास फ्लिक करना चाहते थे, बल्ले का अंदरूनी से लेकर गेंद निकली डीप फाइन लेग की रीजन में। जब तक फील्डर पहुंच पाते इस गेंद को उठाते, थ्रो करते, एक बार फिर एक बार, एक रन के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ 33 रन, 33 रन स्कोर बोर्ड के ऊपर, एक विकेट के नुकसान पर। रोहित जल्दी वापस लौटे एक छक्का लगाकर, उसके बाद अवीर ने पारी को संभाला। अब तक 3 छक्के अवीर के बल्ले से। इस बार फुल टॉस गेंद घूमकर खेला, इस गेंद को डी बैक और स्क्वायर लेग के ऊपर से भेजा, गेंद बाउंड्री लाइन के बाहर निकली। 6 रनों के लिए सुशांत के बल्ले से इस पारी का यह पहला छक्का।
लेग स्टम्प या गेंद थी, काफी बाहर निकली, विकेट कीपर को भी नहीं मिली। डीप फाइव लेग पर जब तक इस गेंद को रोक पाते, 1 रन निकला, वाइड का इशारा कमेंट्री बॉक्स में। टोटल 2 रन के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ स्कोरबोर्ड के ऊपर 41 रन, 41 रन, 1 विकेट के नुकसान के ऊपर। अच्छी बल्लेबाजी अब तक अवीर और सुशांत के द्वारा, हर गेंदबाज के खिलाफ काउंटर अटैक, बड़े शॉट मैदान पर ज्यादातर अवीर इस बल्लेबाज के बल्ले से। इस बार फिर एक बार लोअर फुल टॉस गेंद, इस गेंद को डिपॉजिट किया स्क्वेयर के ऊपर से 6 रन के लिए शंकर के खिलाफ, और एक बड़ा छक्का अवीर के बल्ले से निकला, और इस 6 रन के साथ टीम का स्कोर 47 रन, 47 रन स्कोरबोर्ड के ऊपर। अवीर के बल्ले से अब तक अगर देखा जाए तो 5वां छक्का। फिर एक बार खराब गेंद, फुल टॉस गेंद, लगातार के ये दूसरा फुल टॉस और बैक टू बैक सिक्सेस। बल्लेबाज अवीर के बल्ले से लगातार के 2 गेंदों पर 2 छक्के अवीर के बल्ले से निकले, और 6 रनों के साथ टीम का स्कोर 53 रन स्कोरबोर्ड के ऊपर। टीम का आधा शतक स्कोरबोर्ड के ऊपर तीसरे ओवर में। इस बार अच्छी गेंद आगे डाली, पुलर लाइन की गेंद थी, कूद कर निकालना चाहते थे बड़े शॉट के लिए, लेकिन आखिर की गेंद डॉट के साथ टीम का स्कोर अप स्कोरबोर्ड के ऊपर 53 रन, लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर कंप्लीशन 3 ओवर्स। अवीर के बल्ले से बड़े शॉट मैदान पर जारी रखते हुए हर एक गेंदबाज के खिलाफ काउंटर अटैक। अब तक अगर देखा जाए तो इस पारे में अवीर के बल्ले से 5 छक्के, 1 छक्का निकला, रोहित के बल्ले से 1 छक्का निकला, सुशांत के बल्ले से आखिर की 2 गेंदें गेंदबाजी पर चौथा ओवर लेकर ऋषिकेश गेंदबाजी पर पहला गेंद, और गेंद भी निकली बाउंड्री लाइन के बाहर 4 रन के लिए। बल्लेबाज सुशांत के बल्ले से चौका निकला, बल्ले का अंदरूनी हिस्सा लगा था, लेकिन आउटफील्ड काफी तेज, और उसी के कारण यह गेंद निकली 4 रन के लिए। चौके के साथ टीम का स्कोर 57 रन स्कोरबोर्ड के ऊपर। सुशांत के बल्ले से चौका निकला ऋषिकेश के खिलाफ। चौथे ओवर की शुरुआत 4 रन के साथ एक बड़े शॉट के साथ हुए। 57 रन, लॉस ऑफ 1 विकेट, 4th ओवर इन अ प्रोग्रेस। इस बार बड़ा शॉट सामने खेला, वाइड स्लॉन्ग ऑन पर गेंद निकली, फिर एक बार बाउंड्री लाइन के बाहर 6 रन के लिए। सुशांत इज ऑन फायर मैदान पर, बैक टू बैक बड़े शॉट मैदान पर, यह छक्का निकला इस गेंद पर 6 रन के साथ। टीम का स्कोर 63 रन स्कोरबोर्ड के ऊपर। योग्य ठिकाणी बसायचं आहे, कारण तिथे बाउंड्री लाइन आहे आणि त्याचमुळे चेंडू देखील तिथे येतोय। इस बार अच्छी गेंद थी, लेकिन लाइन खराब थी, आउटसाइड ऑफ स्टंप काफी बाहर निकले, अंपायर का इशारा वाइड का आता हुआ। अतिरिक्त रन के साथ टीम का स्कोर 64 रन स्कोरबोर्ड के ऊपर, 64 रन, 1 विकेट के नुकसान पर। एक बड़े टारगेट की ओर बढ़ते हुए मट यूनाइटेड क्रिकेट टीम इस मुकाबले में टॉस हारे, पहले बल्लेबाजी मिले, लेकिन बल्लेबाजी लाजवाब। इस बार स्विच हिट लगाना चाहते थे, लेन गेंद थी, अतिरिक्त उछाल इस गेंद पर निकला, दिखाई दिया। बड़े शॉट के प्रयास में थे, स्विच हिट लगाना चाहते थे, लेकिन 22 के रूप में 1 रन मिलेगा टीम के खाते में। अतिरिक्त रन के साथ टीम का स्कोर अब आगे बढ़ता हुआ स्कोरबोर्ड के ऊपर 65 रन, 65 रन स्कोरबोर्ड के ऊपर। अब स्ट्राइक एंड के ऊपर अवीर रहेंगे। अवीर ने शुरुआत की इस इनिंग की बड़े शॉट के साथ, तो वो लगातार छक्के लगा रहे मैदान पर। इस बार अच्छी गेंद यॉर्कर डाली, वाइड यॉर्कर का प्रयास था बल्लेबाज गेंदबाज ऋषिकेश के द्वारा, और वो प्रयास सफल रहता हुआ अवीर सामने, जो कि एक बड़ा बल्लेबाज, विस्फोटक बल्लेबाज, उस बल्लेबाज के खिलाफ ये वाइड यॉर्कर सफल मैदान पर हुई। डॉट गेंद स्कोरबोर्ड के ऊपर, टीम का स्कोर 65 रन। फिर एक बार अगर देखा जाए तो बल्लेबाज के बल्ले से काफी दूर रखने की कोशिश थी कि गेंद के गेंदबाज के द्वारा, लेकिन आउटसाइड ऑफ स्टंप काफी बाहर ये गेंद निकले, वाइड का इशारा कमेंट्री बॉक्स में। अतिरिक्त रन के साथ टीम का स्कोर 66 रन, 66 रन स्कोरबोर्ड के ऊपर। इस बार सामने खेला, ताकतवर शॉट, गेंद निकली लॉन्ग ऑफ के ऊपर से, काफी
लंबा ये छक्का अवीर के बल्ले से और 6 रन के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ 72 रन, लॉस ऑफ 1 विकेट। 72 रन स्कोर बोर्ड के ऊपर आज के दिन का ये दूसरा बड़ा स्कोर। इस बार बड़ा शॉट खेलने का प्रयास फिर एक बार किया था ऑन साइड पर, लेकिन आखिरी गेंद डॉट के साथ टीम का स्कोर 4 ओवर के बाद 72 रन, लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर कंप्लीशन 4 ओवर। 72 रन 1 विकेट के नुकसान पर। चार ओवर के बाद 72 रन और स्कोर कार्ड पर अगर देखा जाए तो अवीर के बल्ले से अब तक 16 गेंदों पर 43 रन निकले। आखिरी ओवर पहले गेंद आउटसाइड ऑफ स्टंप ये गेंद डाले, बल्लेबाज सफल हुए थे बड़े शॉट के लिए और उसी के कारण ये डॉट गेंद निकलते हुए। आखिरी ओवर पहले गेंद डॉट निकले। इस बार बड़ा शॉट अड़े बल्ले के साथ इस गेंद को खेला में स्क्वायर लेग के ऊपर से, फॉरवर्ड स्क्वायर लेग के ऊपर से ये छक्का निकला सुशांत के बल्ले से और 6 रन के साथ 78 रन, 78 रन स्कोर बोर्ड के ऊपर। के बल्ले से अब तक 8 गेंद पर निकले 24 रन, जिसमें 3 छक्के 1 चौका शामिल। दूसरे ओर से अगर देखा जाए तो अवीर के बल्ले से अब तक 43 रन 18 गेंदों पर। इस बार 1 रन निकला सिंगल के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ स्कोर बोर्ड के ऊपर 79 रन। 22 के रूप में 1 रन एक्स्ट्रा के रूप में स्ट्राइक एंड के ऊपर आप अवीर रहेंगे। बड़ा शॉट खेला फिर एक बार डीप काउ कॉर्नर के ऊपर से गेंद निकली हवाई यात्रा के लिए, बाउंड्री लाइन के बाहर 6 रन के लिए। अवीर के बल्ले से यह छक्का और टीम का स्कोर भी 85 रन, लॉस ऑफ 1 विकेट। 49 रन के ऊपर 49 के रन के ऊपर खेलते हुए अवीर ये बल्लेबाज सिर्फ 1 रन दूर अपने आधे शतक के साथ। ने आधे शतक इस बार आउटसाइड ऑफ स्टंप अगेन काफी बाहर निकले, अंपायर का इशारा वाइट का आता हुआ। 1 रन के साथ टीम का स्कोर 86 रन स्कोर बोर्ड के ऊपर। 1 विकेट के नुकसान पर स्ट्राइक एंड के ऊपर अवीर। इस बार अच्छी गेंद, बड़ा शॉट खेलने का प्रयास था, थोड़े से बाहर निकले थे, ऑफ स्टंप पर निकले थे, प्रयास किया था बड़े शॉट के लिए, लेकिन इस बार मैदान पर गया देखा जाए तो स्ट्राइक एंड के ऊपर रन आउट करने की कोशिश विकेट कीपर के द्वारा। आखिरी गेंद बड़ा शॉट छक्के के साथ आज के दिन का ये पहला आधा शतक अवीर के बल्ले से। 55 रन की ये नॉट आउट पारी अवीर के बल्ले से और टीम का स्कोर 5 ओवर के बाद 92 रन, लॉस ऑफ 1 विकेट।
ऋषिकेश स्ट्राईक एंडवरती नॉन स्ट्राईक एंडला गौतम. ग्रीन सिग्नल पंचांचा कॉमेंट्री बॉक्समध्ये. गेम इज ऑन. पहिला चेंडू असेल या षटकादरम्यान, कारण गोलंदाजी मार्कवरती पहिलं षटक टाकण्यासाठी गौतम हा गोलंदाज पाहायला मिळतोय. एक मोठं टार्गेट 93 रनचा पाठलाग या सामन्यादरम्यान करायचा आहे. पहिला चेंडू फुल टॉस आणि फुल टॉस चेंडूवरती हा 6 धावांचा टोल बसलाय गोलंदाज गौतमच्या विरोधात. पहिल्या चेंडूवरती क्रॅकिंग दमदार षटकार ऋषिकेशच्या बॅटमधून सुरुवात केली. 93 धावांचा पाठलाग करण्यासाठी थोपलकरवरती 6 रन. पहिल्या चेंडूवरती एवढा मोठा फटका खेचलाय की चेंडू देखील बदलावा लागलाय मैदानात. ऋषिकेशच्या बॅटमधून हा दमदार षटकार स्क्वेअर लेगच्या वरून पहिल्या चेंडूवरती आणि फुलटॉस चेंडू क्रिकेटमधील सर्वाधिक खराब चेंडू. यावेळी चेंडू मैदानात पाठवण्यात आलाय. बॉल बॉयचं मनपूर्वक आभार की आपण चेंडू मैदानात पाठवलाय. 6 धावा धावपलकावरती 6 रन या स्कोर बोर्डवरती. पहिल्या चेंडूचा खेळ समाप्त झालाय. पाठलाग करायचा आहे 93 धावांचा 93 रनच्या टार्गेटचा पाठलाग, आणि तो पाठलाग मोठा जरूर आहे, परंतु त्याला सोपा बनवण्यासाठी आक्रमक फलंदाजी मैदानात करावी लागेल. याही वेळी खराब चेंडू लोअर फुल टॉस आणि त्यावरती देखील दमदार फटका डीप फॉरवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून. आणखी एक क्रॅकिंग षटकार ऋषिकेशच्या बॅटमधून. बॅक टू बॅक सिक्सर मैदानात. फटके 6 धावांसाठी ऋषिकेशच्या बॅटमधून आक्रमक पावित्र्य मैदानात धारण करण्यात आलाय. 12 रन स्कोर बोर्डवरती. यावेळी लेन चेंडू वेगात गतीने टाकण्यात आलाय, परंतु इथे विकेट कीपरकडून झालेले चूक मैदानात पाहायला मिळाले. त्यानंतर खराब फेकी देखील. ज्या ठिकाणी 1 धाव निघाले त्याच ठिकाणी दुसऱ्या धावेचा प्रयत्न, आणि पुन्हा एकदा खराब फेकीमुळे तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न होता, परंतु इथे 2 धावेने सांघिक धाव संख्या 14 रन स्कोर बोर्डवरती. पंचांचा इशारा आलाय बायच्या स्वरूपात हे 2 धावा असतील. मैदानात थोडंसं नक्कीच नाट्यमय क्रिकेट पाहायला मिळालं. सुरुवातीला विकेट कीपरकडून झालेले चूक मिसफिल्ड मैदानात पाहायला मिळाले, त्यावरती 1 धाव, आणि विकेट कीपरच्या चुकीमुळे ओव्हरथ्रो मैदानात पाहायला मिळाला, आणि त्यामुळे दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न मैदानात सफल झालाय. 2 धावेने सांघिक धाव संख्या 14 रन या स्कोर बोर्डवरती. स्वतःवरती विश्वास ठेवावा लागेल 93 धावांचा पाठलाग करण्यासाठी, आणि या खेळपट्टीवरती तो पाठलाग देखील होईल. यावेळी चांगला चेंडू अगदी कानांना गुदगुला करून चेंडू निघाला विकेट कीपरकडे. अनियमित बाउन्स या खेळपट्टी दरम्यान खांद्याचा चांगला वापर करत असताना वेगात गतीने चेंडू टाकण्यात आलाय. त्याचमुळे अतिरिक्त उंची प्राप्त करणारा हा डॉट चेंडू आहे धावपलकावरती. यावेळी चांगला चेंडू. यावेळी लेन चेंडू होता पुढे टाकण्यात आलाय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न फलंदाज ऋषिकेश मैदानात करतोय सातत्याने. ऑफसाईडचा चेंडू देखील ऑन साईडला टोलवण्याचा प्रयत्न ऋषिकेश या बॅटरकडे, त्याचमुळे फुटवर्क नसल्यामुळे हा निर्धाव चेंडू या धावपलकावरती. यावेळी फ्लिकचा फटका, फक्त टायमिंग या फटक्या मागे, आणि चेंडू स्क्वेअर लेगच्यावरून सीमारेषा पल्याकडे. 6 धावांसाठी अंतिम चेंडूवरती षटकार ऋषिकेशच्या बॅटमधून, आणि या षटकाने सांघिक धाव संख्या एका षटकाच्या समाप्तीनंतर 20 रन या स्कोर बोर्डवरती. 93 रनच्या टार्गेटचा पाठलाग ऋषिकेशने मैदानात आगास केलाय मोठ्या फटक्यांपासून. या 93 धावांचा पाठलाग आम्ही देखील करणार हे मैदानात आक्रमक फटकेबाजीने दाखवून दिले. येणाऱ्या दुसऱ्या षटकाला मैदानात सुरुवात होईल. गोलंदाजीत थोडासा बदल होईल, आणि टीम मीटिंग देखील मैदानात लागली जाते, कारण ऋषिकेशचं आक्रमण काय होईल या सामन्यादरम्यान सांगण्यासाठी कॉमेंट्री बॉक्समध्ये आवाज असेल संतोष मरिये सर यांचा. हॅलो
धन्यवाद सुमित कासेकर. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय. धावफलकावर धावसंख्या टोटल ही 20 धावा धावफलकावर. 93 धावांचा पाठलाग करायचा आहे. षटक क्रमांक दुसरं आणि या दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू घेऊन सज्ज होतोय गोलंदाजी ट्रॅकवर. समीर नामक गोलंदाज सज्ज होतोय पंचांच्या उजव्या बाजूने. राईट आर्म ओव्हर द विकेट समोर असेल लेफ्ट हँडर बॅटर दया. ओ यावी फुल टॉस चेंडू फुल असा फटका ठोक डाला उडाया चेंडू सीमा रेषा पार. BPL षटकार आणि या 6 धावेने धावफलकावर धावसंख्या टोटल 27 धावा आणि पंचांनी नो घोषित केलेला आहे. अति उंची प्राप्त केलेला भीमर आणि इथं मात्र पंचांकडनं दंडात्मक कारवाई झाली +1 धाव आणि या 7 धावेने धावफलकावर धावसंख्या 27 धावा. आणि नो चेंडू येताना कधी एकटा येत नाही, तो येताना घेऊन येतो फ्रीडचा चेंडू, तो जोड्याने येतोय आणि फ्रीडचा चेंडू असेल समोरचा बॅटर दयासाठी. लेफ्ट हँडर बॅटर दया हा पुढील चेंडू फेस करण्यासाठी सज्ज असेल. क्षेत्ररक्षणात काहीसा बदल होतोय. फिल्डिंग सेट केली जाईल. काहीसा दबाव असेल कारण फ्रीडचा चेंडू दयासाठी. समीर हा गोलंदाज. फुलवर चेंडू बॅटची कडा चेंडूचा प्रवास होतोय. हा डीप फाईन लेग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. एकच धाव ही लीला पूर्ण केली जाईल आणि या एकेरी धावसंख्येने धावफलकावर धावसंख्या टोटल 28 धावा. फ्रीडच्या चेंडूवरती फक्त एक सिंगल आणि सिंगलने 23 धावांचा पाठलाग करताना रफ रायडर्स या टीमला 93 धावांचा पाठलाग करायचा आहे. पुढील चेंडू समीर नामक गोलंदाज सज्ज होईल. क्षेत्ररक्षणात काहीसा बदल केल्यानंतर पंचांच्या उजव्या बाजूने राईट आर्म राऊंड विकेट. इथं मात्र ऑन साइडला चेंडूला लॉफ केलंय. हवेमध्ये खेळलाय. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू डीप फाईन लेग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक जोपर्यंत येतोय चेंडूची फेक ही बऱ्याच विलंबाने केली तोपर्यंत एकेरी धावसंख्येची पावलं ही जोखमीच्या दुहेरी धावसंख्येकडे वळली आणि 2 धावेने धावफलकावर धावसंख्या टोटल 30 धावा धावफलकावर 30 विदाउट लॉस. 30 धावा धावफलकावर चांगली सुरुवात आपण पाहतायत. 93 धावांचा पाठलाग करायचा आहे. सलामीच्या भिन्नीची जोडीने इरादे स्पष्ट केले आणि गेल्या मैदानामध्ये आक्रमण पाहायला भेटतंय या ओपनिंग पेअरकडनं. धावफलकावर धावसंख्या 30 धावा. पुढील चेंडू समीर नामक गोलंदाज सज्ज होईल. पंचांच्या डाव्या बाजूने राईट आर्म ओव्हर द विकेट ऋषिकेश हा बॅटर पुढील चेंडू फेस करण्यासाठी. ओव्हर द विकेट यावेळी ऑन साइडला चेंडूला लॉप केलंय. हलक्यात खेळून काढले चेंडूला. एकच धाव येईल आणि या एका धावेने धावफलकावर धावसंख्या टोटल 31 धावा धावफलकावर. आपण पाहतायत एक मोठी स्पर्धा, मानाची स्पर्धा, अभिमानाची स्पर्धा, बिचोलीम प्रीमियर लीगचा थरार, क्रिकेटचा रणसंग्राम. आपण पाहतायत डबल टुबल स्पोर्ट क्लब आयोजित ही स्पर्धा आपण पाहतायत. सुंदर असं आयोजन नियोजन या पूर्ण स्पोर्ट क्लबकडनं. आजचा अंतिम दिवस या स्पर्धेचा. समीर हा गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. लेफ्ट हँडर बॅटरसाठी पुन्हा एकदा साईडमध्ये बदल. राऊंड विकेट. अप्रतिम चेंडू सुंदर अप्रतिम. जसं महाभारतामध्ये आपले देव ब्रह्मास्त्राचा वापर करायचा तसा गोलंदाज ब्रह्मास्त्र बाहेर काढतोय. प्रतिस्पर्धी संघाला नक्कीच हा निशब्द करणारा चेंडू बॅटरला. धावफलकावर धावसंख्येमध्ये कुठलाही बदल नाही. 31 टोटल. 20 चेंडू आणि येणारे 20 चेंडूमध्ये 62 धावसंख्येचा पाठलाग करावा लागेल अजूनही. ओ या बी सुंदर अप्रतिम फुलर लेनचा चेंडू होता आणि या चेंडूवरती उत्तर नव्हतं. प्रतिस्पर्धी संघाचा बॅटर दयाकडे एक स्लॉकशिप खेळण्याचा नक्कीच प्रयत्न आपण पाहिला, असफल राहिला. 31 टोटल. एकोणीस बॉल 62 धावसंख्येची आवश्यकता आहे. अभी भी दिल्ली बहुत दूर है. ओ या भी खराब चेंडू, दिशाहीन चेंडू. पंचांनी इथं मात्र नो घोषित केला आहे. गोलंदाजाच्या जखमेवर मीठ चोळणारा चेंडू, फ्रीडचा चेंडू. नो चेंडू आणि नो चेंडू ज्यावेळी येतो
त्यावेळी फलंदाज बाद झाला तरी नाबाद असेल, फक्त धावचीत असू शकतो. म्हणून या चेंडूला मालवणीमध्ये म्हटला जाता, बाबा गेलो पंढरपुराक, इलो तरी वडे आणि ना इलो तरी वडे असो चेंडू. जे हांगा ग्राउंडा भितर जे प्रॅक्टिस करता प्लीज ग्राउंडा भितर ये नका प्लीज, आणि बॉलय भितर येवपा जायना प्लीज, मॅच चालू असा प्लीज, तुम्हाला विनंती असेल. तर 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. धावपलकर धावसंख्या 32 धावा. आता येणारे चेंडू असतील ते 18 बॉलांत 61 जाय जिंकपा टार्गेट. डीजे विशाल नामक गोलंदाजची वर्णी लागते तिसऱ्या षटकासाठी. राईट ओव्हर द विकेट, लोअर फुल टॉसचा चेंडू ऑन साईडला रीच केलाय. चेंडूला जमिनीलगतचा फटका, जमिनीची मदत घेतली आणि चेंडूचा प्रवास हा डीप मिड विकेटला. एकच धाव, सिंगल और सिंगल च्या मदतीने धावपलकर धावसंख्या टोटल 33. हार्दिक पांड्या जर्सी क्रमांक 33 धावा. 17 चेंडू 60 धावांचं समीकरण. मोठे पडके घ्यावे लागेल. उडाया गया, टाटा बाय बाय गुड बाय, ठोक डाला. चेंडू सी मा रे शा पार. BPL षटकार आणि या 6 धावेने धावपलकर धावसंख्या टोटल 39. येणारे चेंडू असतील 16. 54 धावांचं समीकरण. 16 चेंडू 54 धावांचं समीकरण. या मॅच मध्ये संघर्ष करावा लागेल. या मॅच मध्ये प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांना या मॅच मध्ये कमबॅक करायचं असेल, सामना जिंकायचा असेल तर, कारण आव्हान हे मोठं आहे तुम्हाला. उजव्या इष्टीच्या बराचसा बाहेर चेंडू, पंचांनी दंडात्मक कारवाई केली. पंच शाहरुख खान पोज मध्ये पाहायला भेटत आहेत. पंचांकडनं टायटॅनिक पोज ही पाहिली आपण, आणि इथं मात्र पंचांकडनं दंडात्मक कारवाई झाली आणि अतिरिक्त बोनस धावेने धावपलकर धावसंख्या टोटल 40 धावा. ओहो उडाया, ठोक डाला. चेंडू सी मा रे शा पार. षटकार बघतोस काय रागाने, षटकार मारला वाघाने आणि या 6 धावेने धावपलकर धावसंख्या टोटल 46 विदाउट लॉस. 15 बॉलांत 47 जाय. रिक वाईट. ओहो यावेळी फटका बसलाय, यावेळी फटका बसलाय. तर गोलंदाज सांगतोय या अगोदर 2 चेंडू तुझे होते, हा चेंडू माझा आहे. एक तेरी तो एक मेरी. आणि सांगायचं झालं तर 4 दिवस सासूचे 4 दिवस सुनेचे. विकेट क्रमांक पहिला हादरा बसतोय तो 46 या धावसंख्येवर. डीजे धन्यवाद. डीजे न्यू बॅटर नवदीप फलंदाज तिसऱ्या क्रमांकासाठी, जो भारत क्रिकेट या टीमकडनं विराट कोहलीचा क्रमांक आपण बऱ्याच वेळा पाहिला, तो क्रमांक भेटतोय तो राजूसाठी. तिसऱ्या क्रमांकासाठी न्यू बॅटर नवदीप फलंदाज. येणारे चेंडू असतील 14 आणि 47 धावांचं हे समीकरण. कोलवर चेंडू ऑन साईडला, चेंडूला रीच केलंय, मिड विकेटला खेळलाय डीप अलॉंग द कार्पेटच्या सहाऱ्याने. आणि या एका धावेने धावपलकर धावसंख्या टोटल धावपलकावर ही परावर्तित झाली 47. 13 बॉलांत 46 रन जाय जिंकपा. मॅचचं समीकरण लेखाजोखा. ओ वॉट डिलिव्हरी, चांगला चेंडू होता, सुंदर अप्रतिम लेंथ आपण पाहिलं. खोलवर चेंडू, काहीसा सटीक यॉर्कर आपण पाहिला, जसा जसप्रीत बुमराह यॉर्करचा हा खेळाडू. त्याच प्रकारे एक सुंदर असा एक ब्लॉक हॉलमध्ये चेंडू, डॉट बॉल, आणि या चेंडूवरती उत्तर नव्हतं.
3 षटकांचा खेळ समाप्त होतोय. धावफलकावर धावसंख्या 47 धावा. आता येणारे चेंडू असतील 12 आणि 12 चेंडूमध्ये 46 धावांचं समीकरण. डीजे इटली प्रीमियर लीगचा थरार आपण पाहतोय. 12 चेंडू 46 धावा. पहिला चेंडू बाबूचा, हा पहिला चेंडू डाऊन द लेग साइड. पंचांनी दोन्ही हात समाधान केले. क्रिकेटच्या परिभाषेमध्ये, सांगतिक भाषेमध्ये पंजाब टू हरियाणा, चांदा टू बांदा असा चेंडू आणि मालवणीमध्ये ह्या चेंडू म्हटला जाता बघता भजी आणि मागता वडे असं चेंडू. 48 टोटल. 12 चेंडू 45 धावांचं समीकरण. ओ फुलटॉस, फुल्लॉस, घुटनात एक, तमाशा देख, आली लहर, केला कर, इला मनात, गेला दुकानात, चेंडू दुकानात, सीमा रेषा पार. षटकार, बीपीएल षटकार. 11 चेंडू 39 समीकरण. समीकरण बदललंय, वेळ बदललाय, समीकरण पण बदलतंय. या मॅच मध्ये तुम्हाला सामना जिंकायचा असेल तर संघर्ष करावा लागेल. मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है, उड़ान पंखों से नहीं बुलंद हौसलों से मिलती है. 11 चेंडू 39 समीकरण. बाबूचा हा चेंडू शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू, उडवलाय चेंडूला, पाठवलं सीमा रेषा बाहेर, गया डायरेक्ट चंद्रार, डायरेक्ट डोंगरार, चेंडू सीमा रेषा पार. षटकार. पंचांनी पण नो घोषित केला आहे. आता फ्रीची संधी, एक मनपसंत मन जोगवा फटका खेळण्याची संधी आलेली आहे. राजू बन गया जेंटलमैन. 61 टोटल. 11 चेंडू 32 धावा समीकरण. 11 चेंडू 32 धावांचं. चेंडू फरार इथं झालेला आहे. त्यानंतर पुन्हा एकदा मॅच कडे वळूया. एक महत्वपूर्ण सामना आपण पाहतायत. या स्पर्धेचा आजचा अंतिम दिवस आणि हा दुसरा सामना. ओ यावेळी बॅटची कडा डीप लॉंग स्टॉप क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. पेट्रोलिंग आहे तिथं आणि एकच धाव. एका धावेने धावफलकावर धावसंख्या टोटल 62. फ्रीच्या चेंडूवरती फक्त एकच धाव. 10 चेंडू आणि 31 धावांचं समीकरण. 10 चेंडू 31 धावा. काय होणार, काय घडणार, कारण क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. क्षणाक्षणामध्ये हा रंग बदलतो. होत्याचं न होतं कधीही होऊ शकतं. ओ यावेळी दांडी 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 गोल, गेंद अंदर, दांडी बाहर. विकेट क्रमांक दुसरा. डीजे होता, पण प्रभू रामचंद्राला वनवासाला जावं लागलं. प्रभू रामचंद्राच्या बाबतीत होत्याचं न होतं झालं, तसं क्रिकेटमध्ये कधी होत्याचं न होतं.
न्यू बॅटर नवदीप फलंदाज विनायक. यावेळी मोठा फटका घ्यायचा प्रयत्न. इथं मात्र चेंडू नक्कीच थोडा शरीराचा भेद घेतोय. पंचांनी लेग बायच्या स्वरूपात एक धाव दिली आणि एका धावेने टोटल 63. येणारे 8 चेंडू 30 धावा. 8 बॉल 30 रिक्वायर्ड. ओ उडाया गया वैता वैता डायरेक्ट चंद्रार. चेंडू सीमा रेषा पार. बघतोस काय रागाने षटकार मारला वाघाने आणि या 6 धावेने धावफलकावर धावसंख्या टोटल 70. आता येणारे चेंडू असतील 8 चेंडू आणि धावा करायच्या 23. पंचांचा नोचा इशारा आलेला आहे. वॉट अ मॅच. काय सामना रंगतोय. 8 चेंडू 23 धावा. फ्री हिटचा चेंडू. यावेळी कमी गतीचा चेंडू. कमी गतीचा चेंडू. गती परिवर्तन चेंडू पाहिला आपण. स्लो पॉइझन नकल चेंडू आणि मालवणीमध्ये या चेंडू म्हटला जाता रानल्यान टोप भर आणि वाढल्यान वाटी भर असो चेंडू. डॉट बॉल. समीकरण बदलते. 7 चेंडू 23 धावा. ओ व्हॉट अ डिलिव्हरी. डॉट बॉल फुल लेंथ. इथं मात्र एक चोटी धाव पूर्ण केली. दिवसा धवळ्या चोरून काढलेली एक धाव चोटी धाव. आणि या एका धावेने धावफलक हे परावर्तित झाले. धावफलकावर धावसंख्या टोटल धावफलकावर आपण पाहत आहेत 71. आता येणारे 6 चेंडू आणि धावा करायच्या आहेत 22. 6 बॉल 22 रिक्वायर्ड. डीजे मित्रांनो मी नेहमी बोलतोय 6 चेंडूमध्ये 36 धावा. 6 चेंडूमध्ये 40 धावा पण आलेल्या आहे. टेनिस क्रिकेटमध्ये विक्रम झालेला आहे. तर बऱ्याच वेळा हा विक्रम आपण पाहिला. नक्कीच मोठे फटके घ्यावे लागतील. उंच मोठे लांब फटके म्हणजे षटकार हे तुम्हाला खेचावे लागतील. हे समीकरण पूर्ण करायचं असेल तर. यावी खोलवर चेंडू बॅक टू द बॉलर खेळलाय. जमनी लगतचा फटका डीप वाइडिश लॉन्ग ऑनला. ओ माय गॉड. इतना मात्र खराब कॉल. ना तूने कॉल किया ना मैंने सुना और रनआउट का टिकट यहाँ पे कंफर्म. विकेट क्रमांक 3. पाच चेंडू आणि 21 धावा. न्यू बॅटर नवदीप फलंदाज जिदान. न्यू बॅटर 5 बॉलान जिंकपा जाय 21. कोण जिंकतलो पोया. नेक्स्ट बॉल. विनायकचा हा चेंडू उजव्या एष्टीच्या बरासा बाहेर चेंडू. पंचांनी दोन्ही हात समांतर केले. अवांतर धावा. मात्र सुशांत हा गोलंदाज आपण पाहतायत. अतिरिक्त धाव बोनस धावा ने धावफलक परावर्तित झालंय. 73. लॉस ऑफ 3 विकेट. आता येणारे चेंडू 5 आणि 20 धावांचं समीकरण. ओ इनसाइड आउट. नो मॅन्स लँड. चेंडू प्रवास करतोय.
धावेंची तमाम शंका समाप्त. डॉट बॉल, निर्धाव चेंडू. 4 चेंडू 20 धावा. समीकरण नक्कीच काउंटर अटॅक करावा लागेल प्रतिस्पर्धी संघाच्या बॅटरांना. सुशांत पुढील चेंडू. ओ डॉट बॉल, ऑन डिलिव्हरी, डॉट बॉल. तर इथं मात्र जेवढे डॉट चेंडू तेवढा दबाव येईल प्रतिस्पर्धी संघासमोर. 3 चेंडू 20 धावा. समीकरण वॉर मॅच. ओ कमी गतीचा चेंडू, गती परिवर्तन, डॉट बॉल. कौतुक करावं लागेल गोलंदाज सुशांतचं. इथं मात्र पाहायचं आहे चेंडूचा विजय होतो की फळीचा विजय होतोय. जर सुशांतने चमत्कार केला तर नमस्कार भेटणार. या मॅच मध्ये सुशांतने सामना जिंकून दिला तर. ओ खोलवर चेंडू, एकच धाव येईल. आता येणारे चेंडू असतील 1 आणि 19 धावा. आता फक्त या मॅच मध्ये औपचारिकता राहिली. औपचारिकता म्हणजे काय, आता फक्त होकलेग माळ घालूची रवली आणि ती पण घातली जाईल सुशांत कडनं. आणि इथं मात्र सुशांतचा आणि चेंडूचा जमला मेळ आणि फलंदाजाचा संपला खेळ. आणि इथं मात्र मॅच पण संपली आणि सामना विजयी होतोय तो मठ युनायटेड. विजयी संघाचं अभिनंदन. पुढील मॅच साठी दोन्ही टीमला खूप खूप शुभेच्छा. रफ रायडर संघ तुम्ही पराभूत झाला म्हणून निराश होऊ नका, कारण अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. अपयश आलं म्हणून निराश होऊ नका, कारण लीग फॉर्मॅटची स्पर्धा आहे. तुम्हाला पुढील मॅच साठी खूप खूप शुभेच्छा. संघर्ष करा आणि प्रगतीच्या वाटचालीवर नक्की जावा. पुढील मॅच साठी तुम्हाला शुभेच्छा.